लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भूमिकेविरोधात रिपब्लिकन सेनेचा आक्रमक पवित्रा। उपवर्गीकरणाचे समर्थन खपवून घेणार नाही, 26 जूनला मुंबईत चक्काजामचा इशारा। अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या समर्थनाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हे अन्यायकारक असून त्याचा घटनात्मक आरक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल अशी भूमिका रिपब्लिकन सेनेने मांडली। तसेच या निर्णयामुळे विविध घटकांमध्ये गैरसमज आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपवर्गीकरणाला समर्थन दर्शवल्याने आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रामदास आठवले यांच्यासह कोणीही कोणत्याही पदावर असले तरी उपवर्गीकरणाचे समर्थन आम्ही खपवून घेणार नाही, अशा भूमिकेला योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला। उपवर्गीकरणासंबंधीचा नियम तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा 26 जून रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिला। यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, सुनील साळवे, मारुती घोडेराव, ॲडव्होकेट विनय कटारे, संतोष भालेराव, जितेंद्र शार्दूल, महिला जिल्हाध्यक्ष विद्या थोरात, विवेक तांबे यांच्यासह समाजातील विविध घटकातील नागरिक उपस्थित होते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस सरकार SC क्लासमधील ज्या 59 जाती आहे आणि त्याच्या 154 उपजाती आहे, यामध्ये भांडणं लावण्याचं कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे, निवेदन देण्यात येत आहे। त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून आठवले साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला निर्णय बदलावा, आपण उपवर्गीकरणाच्या साईटनी, समाजाच्या साईटनी उभे राहावा, कारण या समाजाने आपल्याला आज त्या पदापर्यंत पाठवलेला आहे आणि हा समाज जर तुम्ही या उपवर्गीकरणासोबत उभे राहिला तर समाज तुमच्या सोबत उभा राहील, अन्यथा हा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल। आज या निवेदनाच्या माध्यमातून जर आठवले साहेबांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना करतो आहे आणि फडणवीस सरकारला इशारा देतोय की जर आपण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय हा आंबेडकरी समाज थांबणार नाही। पूर्ण 59 जाती एकत्र येऊन मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि तेव्हा जे काय होईल त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस स्वतः तुम्ही असाल, असं मी आज या ठिकाणी त्यांना आव्हान करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सर्वांनी इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूळतः असा आहे की उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्यांना आहे, हे केंद्र शासन ठरवू शकत नाही। मूळतः या निर्णयावर मी काही बोलणार नाही, परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये जी पुरोगामी परंपरा आहे त्या पुरोगामी परंपरेला छेद देण्याचं कट कारस्थान या फडणवीस सरकारकडून रचलं जात आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देऊन 59 जातींमध्ये ज्या अनुसूचित जातींमध्ये येतात यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम उपवर्गीकरण लागू करून यांना करायचं आहे। मूळतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी बदर समिती यासाठी नेमण्यात आली होती ती 1 सदस्यीय समिती असून त्या समितीचा अहवाल अद्याप तो कुठेही सार्वजनिक केला गेलेला नाही। असं असताना देखील त्यामध्ये कुठेही समाजाचे प्रतिनिधी 59 जातींच्या प्रतिनिधीचा कुठलाही अंतर्भाव नाही। असं असताना देखील हे सरकार बळजबरीने जे उपवर्गीकरण करू पाहत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि याला समर्थन देणारे केंद्राचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा देखील आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणाहून आम्ही सरकारला सूचित करू इच्छितो की हे उपवर्गीकरणाचं जे खूळ आपण काढलेलं आहे हे जर तात्काळ रद्द केलं नाही तर संपूर्ण आंबेडकरी नाहीच तर संपूर्ण 59 जाती ह्या मुंबईमध्ये उतरून मुंबईचा चक्काजाम करतील आणि आरक्षण उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम।